बुलडाणा जिल्ह्यातील रायपूर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या खून प्रकरणाच्या अवघ्या 3 तासात पर्दाफाश। बुलडाणा येथील इंदिरानगर परिसरात राहणारे फिर्यादी शेख हसीम शेख हफीज यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री त्यांच्या भावाचा शेख नपीद शेख हफीज वय वर्ष 38 यांचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे। जुन्या भांडणाच्या कारणावरून 3 आरोपींनी बाबा दर्गा सैलानी परिसरात पाठलाग करून धारदार शस्त्रानं वार करत आणि लाकडी दांड्यानं मारहाण करून हा खून केला। या प्रकरणात आरोपी अलेक्स इनोक जोसेफ उर्फ रोनी वय वर्ष 22, शेख सलमान शेख अशफाक वय वर्ष 25, सय्यद वाजिद सय्यद राजू उर्फ वाजिद टोपी सर्व राहणार सैलानी बुलढाणा हे फरार झाले होते। घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक कार्यरत झाले। सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोळंके, ठाणेदार रायपूर पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गेश राजपूत, प्रभारी दहशतवादी विरोधी पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पथकानं तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून अवघ्या 3 तासात आरोपींचा शोध लावला। दारुण खून केल्यानंतर फरार आरोपींना जालना जिल्ह्यातील माहुरा तालुका जाफराबाद इथं पकडण्यात आले। त्यांच्याकडून वापरलेली मोटरसायकल ही जप्त करण्यात आली आहे। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्यावर भारतीय दंड न्याय संहितेच्या कलम 103.135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सध्या आरोपींवर पुढील तपास रायपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोळंके आणि पोलीस नाईक लक्ष्मण शिंदे करत आहेत। बुलडाणा पोलिसांच्या तत्पर आणि अचूक कारवाईमुळे हा खुनाचा गंभीर गुन्हा